भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जगन पाटील यांनी अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये वैभव देवरे आणि कुटुंबातील सदस्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। वैभव देवरे आणि जगन पाटील यांच्यातील झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप लाल दिव्याच्या हाती लागली आहे। तर ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते। वैभव देवरे यांच्याविरुद्ध दररोज एक गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतो। त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता वाढली असून पोलीस ऍक्शन मोडवर आले असल्याचं दिसून येते। बरं, नाही पैसे दिले तर 20 लाख रुपये घेईल बरं का, 2 लाखाचे। किती रुपये? 4 लाख रुपये आपण सर्वांशी बोललो होतो। किती रुपये? 4 लाख रुपये 4 आज जर नाही दिले तर 4 लाख रुपये द्यायचे असं बोलला होता तू भाड्या? त्या दिवशी बोलला होता ना छिनाल लवड्याचा। नाही मी आज सांगितलं मी काय म्हटलं दिला ना म्हणे उद्या तर म्हणे मी 10 लाख रुपये घेईल। म्हटलं 10 तर नाही, शेवटी 20 म्हटले होते म्हणे बघा, आता 10 तर नाही म्हटलं मग 4 तरी देईल म्हटलं असं बोललो होतो मी। पण करतो ना तुम्हाला किती 9-10 वाजले पण मी तुम्हाला पैसा बरं 10 वाजेपर्यंत नाही दिले बरं का तर मी 8 लाख रुपये घेईल। 4 कबूल केलं नव्हतं तुम्हाला। तुझ्या आईची गाठ तू कबूल करणार कोण आहे जात्या? 4 व्याजची पण व्यवस्था नाही होती, मी काढतो पैसे। हा, पण जर नाही झाले तर मी एका दिवसाचे 4 लाख रुपये प्रमाणे पर डे 4 लाख रुपये पैसे घेईल बरं का। पर डे 4 लाख रुपये पैसे घेईल, कळलं का तुला? हो आणून देतो मी रात्री। आधी किती पैसे भरले माहिती ना तू? भरले भरपूर माहिती मला, पण आता नाही आणून देतो। हा, मग आज जर 1 लाख रुपये नाही दिलं तर 4 लाख रुपये पर डे पैसे घेईल बरं का। ठीक आहे। हा कोण होता माहिती का? नगरसेवक। हो का? कुठला? नाशिक। अरे फॉर्च्युनर गाडी वापरतो। गोविंदनगर मध्ये त्याचा मोठा बंगला आहे। 3-4 कोटीचा का रे? 4200 स्क्वेअर फूट बंगला आहे त्याचा। बाबा बाबा बाबा। तरी पाहिलं ना त्याला काय बोललो, तुझी पोरगी जवळ लागून पोरगी गांठ बायको 1 लाख रुपये नाही होते ना। साल दिवा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक।